गेल्या अनेक शतकांपासून करवीर तालुक्यातील कसबा बीड गावात सोन्याचा पाऊस पडतोय अशी आख्यायिका सांगितली जाते. अनेक गावकऱ्यांना गावभागात सुवर्णमुद्रा, सुवर्ण अलंकार अशी नाणी यापूर्वी सापडली आहेत आणि अजूनही सापडत आहेत. त्याची प्रचिती पुन्हा आली आहे. कसबा बीड गावातील रहिवासी अक्काताई जाधव यांना शेतात काम करताना यादवकालीन सोन्याचं नाणं सापडलंय. स्थानिक भाषेत या सुवर्णमुद्रांना बेडा असं संबोधलं जातं. बेडा यादवकालीन असून तो 1.7 सेंटीमीटर लांब आणि 3.75 ग्रॅम वजनाचा आहे. अशा प्रकारची अनेक नाणी गावातील प्रत्येक नागरिकांना सापडली आहेत. यादवकालीन नाणी म्हणजे महाराष्ट्रातील यादव घराण्याच्या काळात 12 ते 14व्या शतकात चलनात असणारी नाणी. कसबा बीडच्या या ऐतिहासिक ठेव्याचं जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्णमुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करते, अशी माहिती सदस्य सूरज संजय तिबिले यांनी दिली आहे. या संघटनेचा एक सदस्य आहे. आम्ही कसबा बीडमध्ये गेले काही वर्ष काम करत आहोत आणि कसबा बीड तुम्हाला माहिती असेल हे सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून प्रसिद्ध आहे आणि सातत्याने या गावकऱ्यांना या सोन्याच्या पावसाची प्रचिती येतच असते. आणि साधारण आता 2 दिवसापूर्वी आमच्या गावच्या सदस्य ग्रामस्थ जे आहेत अक्काताई आनंदा जाधव यांना एक यादवकालीन नाणं सापडलेलं आहे. या नाण्यावर मध्यभागी एक कमळ आहे. बशीसारखा आकार असणाऱ्या या नाण्याचं अंकन जे आहे ते यादव काळात झालेलं आहे आणि या वर्षभरामध्ये ही साधारण 4थी घटना आहे जी की गावामध्ये सोनं सापडलेलं आहे. प्राचीन काळापासून इथं सोनं सापडतंच आणि आता आधुनिक काळात देखील ही आख्यायिका अजून रूढ आहे किंवा ही जी काही सोन्याची सोनं सापडण्याची घटना आहेत ह्या सातत्याने घडत आहेत. आणि आमच्या संघटनेमार्फत आम्ही काय करत आहोत की ह्या जी काही घटना घडत आहेत या सोन्याची असेल किंवा ज्या ठिकाणी सापडतात त्या ठिकाणाची असेल अशी माहिती संकलित करण्याचं काम आम्ही गेली काही वर्षे करत आहोत. यंदा मृग नक्षत्रात सोन्याचं नाणं सापडण्याची ही 3री घटना आहे. हे नाणं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गावातील नागरिकांनी सापडलेली नाणी देवाचा आशीर्वाद म्हणून जपून ठेवली आहेत.